प्रस्थापित मनवादी ब्राह्मणवादी RSS व त्यांच्या दलाल चमच्या आणि भडव्यांच्या टीका टिप्पणीनं हल्ल्यानं मी रक्तबंबाळ झालो. काय? प्रस्थापित मनवादी ब्राह्मणवादी RSS आणि त्यांच्या दलालांच्या हल्ल्याने मी रक्तबंबाळ झालो, पण खचलो नाही. त्यातून परिवर्तनाची क्रांतीची लढाई मी अधिक प्रखर आणि तीव्र केली. गेली 31 वर्ष पूर्णवेळ बुद्ध, फुले, शाहू आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारानं काम करत असताना समाजातील अज्ञानाचे दगडगोटे सहन केले, टीका टिप्पणी सहन केल्या, शंका सहन केले, अनेक वार प्रतिवार हार आणि प्रतिवार सुद्धा प्रहार सुद्धा सहन केले, प्रस्थापितांच्या धमक्या सहन केल्या, प्रस्थापितांच्या दलालांचे दगडगोटे आणि धमक्या आणि टीका आणि अति खालच्या पातळीवर सुद्धा टीका सहन केली, परंतु खचलो नाही. त्यातून मी लढाई अधिक तीव्र केली. आणि म्हणूनच मला म्हणावंसं वाटतं की प्रस्थापित मनवादी ब्राह्मणवादी RSS आणि प्रस्थापित मनवादी ब्राह्मणवादी RSS आणि त्यांच्या दलालांच्या हल्ल्यानं मी रक्तबंबाळ झालो, पण खचलो नाही. त्यातून लढाई अधिक तीव्र केली. आता मरण्यापूर्वी बुद्ध आणि धम्म असलेल्या आंबेडकरवादी विचारानं नटल्याला मागवाडा बौद्धवाडा झाल्याचं मला पाहायचंय. मला काय? प्रस्थापित मनवादी ब्राह्मणवादी RSS आणि त्यांच्या दलालांच्या हल्ल्यानं मी रक्तबंबाळ झालो, परंतु खचलो नाही. त्यातून लढाई अधिक तीव्र केली. आता मरण्यापूर्वी बुद्ध आणि धम्म असलेल्या आंबेडकरवादी विचारानं नटल्याला मागवाडा बौद्धवाडा झाल्याचं पाहायचंय मला. गेली 31 वर्ष ही स्वप्न घेऊन, ही भूमिका घेऊन पूर्ण वेळ काम करत असताना बौद्ध मागवाडा हा मूळचा पूर्व आश्रमीचा बौद्धवाडाच आहे. त्याचं गतवैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी मी जीवाची बाजी लावली, लावत आहे आणि लावणार आहे. आंबेडकरवादाची मी वाय नाही करणार. आंबेडकरवादाची वाय करून स्वतःचं आणि मातंग समाजाचं खूप वाटोळं झालं, नुकसान झालं. म्हणून आता आंबेडकरवादाची नुसती वाय नाही करणार मी, तर आंबेडकरवादाच्या विचाराची क्रांतीची हाक देऊन मातंग समाजाला परिवर्तनाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न आणि क्रांतिकारी भूमिका मी पूर्ण करेल. आंबेडकरवादी विचाराची मी वाय करणार नाही, तर आंबेडकरवादी विचारानं क्रांतीची हाक मातंग समाजालाच नव्हे तर बहुजन समाजाला देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि करत आहे. त्यासाठी जीवाची बाजी लावत आहे. मी मातंग समाजाचा टीकाकार नाही. मातंग समाजावर मी टीका करत नाही, तर मातंग समाजाच्या अज्ञानाचे दगडगोटे अंगावरती झेलून मातंग समाजाला प्रस्थापिताच्या दावणीला, RSSच्या दावणीला बांधणाऱ्या दलाल लोकांचा मी कर्दन काळा आहे. असं दलाल लोकांचा मी कर्दन काळा आहे. आणि जोपर्यंत हा प्रबुद्ध साठे जिवंत आहे तोपर्यंत मातंग समाजाला प्रस्थापिताच्या, RSSच्या, भाजपच्या, हिंदुत्वाच्या नावाखाली ब्राह्मणवादी धर्मव्यवस्थेच्या गुलामगिरीच्या जाळ्यात अडकवणाऱ्यांच्या विरोधात माझी लढाई अशीच सक्रिय आणि जिवंत आहे. अरे प्रबुद्ध साठे ही व्यक्ती म्हणून जगला नाही, प्रबुद्ध साठे ही चळवळ म्हणून जगलो. आणि म्हणून आंबेडकरवादी विचारानं मातंगालाच नव्हे तर बहुजन समाजाला क्रांतीची हाक देऊन चला आपल्या बुद्धाच्या घरी ही अभियानाच्या माध्यमातून तुम्ही हिंदू नाही तर तुम्ही बौद्ध असल्याची जाणीव करून देण्यासाठी जीवाची बाजी लावत आहे आणि लावणार आहे. आणि कालच मला महाराष्ट्रातील मातंग समाजाच्या सर्वसामान्य लोकांचे फोन आले. अगदी मजूर लोकांचे, शेतमजूर लोकांचे, कष्टकरी लोकांचे, वीटभट्टीवर काम करणाऱ्या वीटभट्टी मजूर लोकांचे मला फोन आले. ऊसतोड लोकांचे, ऊसतोडीवर जाणाऱ्या लोकांचे, सर्वसामान्य अज्ञानी
आणि गरीब लोकांचे म्हणून सर्व फोन आले मला आणि त्या फोनवरती बोलले की प्रबुद्ध साठे सर, तुमच्या प्रबोधनातून आमची जागृती आता होऊ लागलेली आहे. आता आम्ही व्यसनेच्या आहारातून मी बाहेर पडत आहे. आम्ही आता देव धर्म जत्रा यात्रा याच्यावरती खर्च करण्यापेक्षा आता मुलाच्या शिक्षणावरती खर्च करू पाहत आहे. भले आम्ही बौद्ध धर्म स्वीकारला नसला तर तुमच्या विचारांना आता थोडीफार का होणार पण आमच्यामध्ये जागृती होत आहे. प्रबुद्ध साठे सर, आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. तुम्ही असंच प्रबोधन करा. कधी नवं इतकं तुम्ही जी 31 वर्ष चळवळीमध्ये घातली, आमच्या वीटभट्टीच्या मातीवरती येऊन झोपून तुम्ही आमचं प्रबोधन केलं. ऊसतोडीच्या फळामध्ये जाऊन तुम्ही प्रबोधन केलं. किरसुन्याचा मुडगा बांधणाऱ्या लोकांच्या पर्यंत जाऊन तिथं संवाद साधून तुम्ही प्रबोधन केलं. आणि मातंग समाजामध्ये आंबेडकरवादी विचाराने आता कुठं मातंग समाज तुमच्या प्रबोधनातून जागा होत आहे. आमचा तुम्हाला सपोर्ट आहे. ह्या त्यांच्या काल मला अनेक लोकांचे फोन येऊन अशा प्रकारचं वक्तव्य, अशा प्रकारची विचार आणि भूमिका मांडल्यानंतर त्यांचं ऐकून 31 वर्षामध्ये माझ्यावरती जे टीका टिप्पणी झाली, अज्ञानातून समाजाच्या अज्ञानानं जे माझ्यावरती दगडगोटे झेलले, त्या दगडगोट्याचे आणि टीका टिप्पणीची आज फुले होताना मला काळीज भरून आनंद होतोय. आजपर्यंत माझ्यावरती ज्या गैरसमजुतीची टीका झाली, दगडं फेकली, आम्हाला काय महार आलाय काय, अशाही प्रकारची माझ्यावरती अशाही प्रकारच्या टीका मी सहन केल्या. पण त्या दगडगोट्याच्या आणि टीकांच्या टीका टिप्पणींची आज फुले झाली. हे पाहून माझा आशावाद वाढला आहे. आणि म्हणूनच मी म्हणेल, हा आशावाद आता मी वाढला आहे. अरे, RSSची जर मी सुपारी घेतली असती तर मातंग समाजाचा विकाऊ नेता झाला असता. RSSची जर मी सुपारी घेतली असती तर मातंग समाजाचा प्रस्थापितांच्या कळपात गेलेला विकाऊ आणि दलाल नेता म्हणून मी वावरलो असतो. माझं स्वतःचं मी चांगभलं करून घेतलं असतं. पण तसं मी केलं नाही. RSSच्या प्रस्थापितांच्या मनवाद्यांच्या ब्राह्मणवाद्यांच्या छताडावरती पाय ठेवून जीवाची बाजी लावून मातंग समाजाचंच नव्हे तर बहुजन समाजाचं प्रबोधन करीत आहे. आणि म्हणून प्रस्थापितांच्या मनवाद्यांच्या ब्राह्मणवाद्यांच्या RSS आणि त्यांच्या दलालांच्या हल्ल्यानं मी घायाळ झालो, परंतु खचलो नाही. त्यातून लढाई अधिक तीव्र केली. आता मरण्यापूर्वी बुद्ध आणि धम्म असलेल्या आंबेडकरवादानं नटल्याला मागवाडा बौद्धवाडा झाल्याचं पाहायचंय मला.